साधारण 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। साल होतं 1827। त्या काळातली जगातली सर्वात मोठी ताकद म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी। या कंपनीनं टिपू सुलतानला संपवलं। दिल्लीचा बादशाह आता कंपनीच्या पेन्शनवर जगत होता। पेशवाई बुडालेलीच होती, त्यामुळे मराठ्यांची काही सत्ता जी शिल्लक काही तुकड्यांमध्ये राहिलेली होती ती अजूनही मिणमिणत होती। संपूर्ण भारतभर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकत होता। पण आता इथून पुढे जायला ब्रिटिशांच्या समोर एक अडचण होती, ती म्हणजे पैसा। कारण कंपनीचा खजिना रिकामा होत चाललेला होता आणि पुढच्या मोहिमा करायच्या तर पैशाची गरज लागणार होती। म्हणून ग्वाल्हेरचा ब्रिटिश रेसिडेंट मेजर स्टुअर्ट एकदा दरबारात गेला आणि त्यानं विनंती केली की आम्हाला 1 कोटी रुपये कर्ज हवाय। त्यानं ही विनंती केली 33 वर्षाच्या राणी बायजाबाई शिंदे यांच्याकडे। मग हा ब्रिटिश रेसिडेंट एका मराठा राणीच्या समोर हात पसरून का उभा होता? कारण बायजाबाई शिंदे ह्या त्या काळातल्या भारतातल्या सर्वात मोठ्या बँकर होत्या। उज्जैनमध्ये त्यांच्या स्वतःच्या बँका चालायच्या, याच्याशिवाय वाराणसीमध्ये त्यांची 3री पिढी चालायची। ब्रिटिश बायजाबाईंना सांगत होते की आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमचं जे राज्य आहे ते कायमचं तुमच्या हातात देतो आणि आम्ही पैसे मात्र परत करू शकणार नाही। आता ते असं का म्हणाले याचं कारण मी पुढे सांगतो, पण बायजाबाई म्हणाल्या माझं राज्य माझ्या हातात आहेच, ते तुम्ही मला द्यायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला दिलेले पैसे व्याजासकट परत द्यायची व्यवस्था करा। आणि बायजाबाईंनी ब्रिटिशांना 80 लाख रुपये कर्ज दिलं। 200 वर्षापूर्वी भारतातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या पैकी एक होत्या बायजाबाई शिंदे। बायजाबाईंना व्यवहार चांगला कळत होता, त्यांना राजकारणही चांगलं कळत होतं। बायजाबाई स्वतः घोड्यावर बसून लढाया देखील करायच्या आणि बायजाबाईंच्या बद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना पाहिलेल्या प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याने हे लिहून ठेवलंय की बायजाबाई या प्रचंड सुंदर होत्या। अगदी ब्रिटिश महिला देखील बायजाबाईंना ज्यांनी बघितलंय त्यांनी त्यांच्या सौंदर्याबद्दल हिरिरीनं लिहिलंय। बायजाबाई ग्वाल्हेरच्या राणी होत्या, पण त्यांचं आयुष्य एका रेषेत कधीच नव्हतं। जे ब्रिटिश त्यांच्या समोर हात पसरून उभं राहायचे त्याच ब्रिटिशांनी बायजाबाईंचे पुढे खूप हाल केले। बायजाबाईंच्या बँकेवर दरोडा घातला। बायजाबाईंच्या दीर्घायुष्यात अनेक चॅप्टर्स आहेत। स्वतः 1857च्या उठावातले नेते तात्या टोपे, नानासाहेब पेशवे बायजाबाईंना पत्र लिहित होते। मग बायजाबाईंनी नेमकं काय केलं? तुम्ही म्हणाल की ही कोण आहे राणी जिच्याबद्दल आम्हाला आजपर्यंत काहीच माहिती नव्हती? पण बायजाबाई जरी ग्वाल्हेरच्या राणी असल्या तरी त्या मूळच्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलच्या घाटगे घराण्यातल्या। हिंदुस्थानातली सर्वात मोठी सत्ता आहे, सर्वात मोठं ऐश्वर्य ज्यांनी बघितलं, त्याशिवाय 13 वर्षांचा वनवास देखील बघितला, पण पुन्हा एकदा सत्तेच्या सोपानावर चढूनच त्यांचा शेवट झाला। त्या बायजाबाई शिंदे यांची कहाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। इसवी सन 1784 साली कोल्हापूर जवळच्या कागल नावाच्या छोट्याशा गावात सखाराम घाटगे आणि सुंदराबाई यांच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला। तिचं नाव ठेवलं गेलं बायजाबाई। कागलचे घाटगे हे महाराष्ट्रातलं एक जुनं सरदार घराणं आहे। निजामशाहीच्या काळापासूनच त्यांच्या घराण्याला सर्जेराव असा किताब मिळालेला होता। त्या काळात राजकारणात चमकायचं असेल तर किमान पुण्यात तरी जाणं गरजेचं होतं, कारण पुण्यातून पेशवाईतून सगळा कारभार चालायचा। म्हणून सखाराम घाटगे यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांची मर्जी संपादन केली आणि पुढे नाना फडणवीस यांच्यापर्यंत ते जाऊन पोहोचले। पुढची काही वर्ष त्यांनी नाना फडणवीस यांच्याबरोबरच काम केलं। या काळात बायजाबाई त्यांच्या सोबत होत्या। मराठ्यांच्या घरात शस्त्र चालवण्याचं किंवा घोडेस्वारीचं जे शिक्षण मुलांना मिळायचं तेच बायजाबाईंना देखील मिळालं। बायजाबाईंना एक मोठा भाऊ होता ज्याचं नाव होतं हिंदूराव। हा हिंदूराव देखील बायजाबाईंच्या सोबत शेवटपर्यंत राहिला। बायजाबाईंचं अधिकृत शिक्षण कसं झालं माहिती नाही, त्यांना बँकिंगची किंवा इतर व्यवहारांची माहिती कशी झाली याची कोणतीही नोंद नाही। पण वडील नाना फडणवीसांच्या सारख्या बहादराबरोबर नोकरी करत होते, काम करत होते म्हटल्यानंतर नाना फडणवीसांचा काहीतरी प्रभाव बायजाबाईंच्यावर पडला असावा असा एक अंदाज लावता येतो। अगोदर सांगितलं तसं बायजाबाई या प्रचंड सुंदर होत्या। त्यांना एकदा पाहिल्यानंतर माणूस भान हरपून जात असे। ब्रिटिशांनीच बायजाबाईंचं वर्णन ब्युटी ऑफ द डेक्कन असं करून ठेवलंय। महाजी शिंदे यांच्यानंतर ग्वाल्हेरच्या गादीवर आलेले त्यांचे दत्तक पुत्र होते महाराज दौलतराव शिंदे। त्यांची नजर 14 वर्षांच्या बायजाबाईंच्यावर पडली आणि त्यांनी ठरवलं की लग्न करायचं तर बायजाबाईंच्या बरोबरच। त्यासाठी मग त्यांनी सखाराम घाटगे यांना आपल्या दरबारात कामाला ठेवून घेतलं, म्हणजे ग्वाल्हेरला। आणि पुढे 1798 साली बायजाबाईंचा आणि दौलतरावांचा विवाह पार पडला। कागलच्या बायजाबाई या ग्वाल्हेरच्या सून झाल्या।
ग्वाल्हेरच्या दौलतरावांच्या नंतर दरबारातल्या सर्वात प्रमुख व्यक्ती त्याच राहिल्या. त्यांनी सुरुवातीपासूनच राज्यकारभारामध्ये आपला वचक दाखवला, सहभाग नोंदवला. त्या फक्त चूल आणि मूल करत बसल्या नाहीत, याशिवाय गरज पडली तर त्या लढाईत देखील सामील होत होत्या, हेही त्यांनी सिद्ध केलं होतं. 23 सप्टेंबर 1803 ला जालना जवळच्या आसाय नावाच्या एका गावात ब्रिटिश विरुद्ध मराठा असं एक युद्ध झालं होतं. हे अतिशय फेमस युद्ध आहे. या युद्धाबद्दल परत आपण कधीतरी बोलणार आहोत. या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला, पण ब्रिटिशांनी शेकडो माणसं या युद्धामध्ये गमावली. अनेक लोकांचा मृत्यू झाला. या युद्धात ब्रिटिशांच्या समोर दौलतराव शिंदे आणि त्यांची पत्नी बायजाबाई शिंदे दोघंही लढत होते. ब्रिटिशांच्या विजयानंतर दोघांनाही माघार घ्यावी लागली. इथं सांगण्यासारखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे या युद्धामध्ये जो ब्रिटिश अधिकारी लढत होता त्याचं नाव आहे आर्थर वेलस्ली. त्याला ड्यूक ऑफ वेलिंग्टन असं देखील म्हटलं जातं. या आर्थर वेलस्लीनं पुढे जाऊन नेपोलियन बोनापार्टचा वॉटरलूच्या लढाईमध्ये पराभव केला. पण हा आर्थर वेलस्ली पुढे जाऊन सांगतो की माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक लढाई जर कोणती असेल तर ती आसायची लढाई. आता बायजाबाईंच्या विरोधात लढणाऱ्या या आर्थर वेलस्ली बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर हा आर्थर वेलस्ली पुढे जाऊन 1828 साली ब्रिटनचा पंतप्रधान झाला, पण तो ही लढाई कधी विसरला नाही. बायजाबाई या ब्रिटिशांच्या कट्टर विरोधक होत्या. त्यांचे वडीलही ब्रिटिश विरोधी होते, पण ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण भारत पादाक्रांत केल्यामुळे आता इथल्या कुठल्या राजसत्तेला ब्रिटिशांच्या विरुद्ध काही करण्याची हिंमत राहिली नव्हती. आणि त्यांच्यापैकीच एक होते ग्वाल्हेरचे राजे दौलतराव शिंदे, म्हणजेच बायजाबाईंचे पती. शिंदे यांनी जिंकलेलं अजमेर हे दौलतरावांनी ब्रिटिशांना देऊन टाकलं. यासाठी बायजाबाईंनी विरोध केला होता. ब्रिटिशांनी पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दौलतरावांची मदत मागितली. त्यावेळेला दौलतरावांनी आपलं सैन्य ब्रिटिशांना मदतीसाठी देऊन टाकलं. या गोष्टीसाठी देखील बायजाबाईंनी विरोध केला. असं सांगितलं जातं की काही काळासाठी बायजाबाई त्यांना सोडून देखील गेल्या होत्या. पण अखेर 1818 साली संपूर्ण मराठेशाही बुडाली. त्याचबरोबर ग्वाल्हेरचं राज्य देखील ब्रिटिशांनी घशात घातलं. त्यानंतर 9 वर्षांनी म्हणजे 1827 ला ग्वाल्हेरचे महाराज दौलतराव शिंदे यांचं 48व्या वर्षी निधन झालं. या मधल्या काळात बायजाबाईंनी काही नवीन व्यवसाय चालू केले होते. त्या फक्त चूल आणि मूल करण्यात रमल्या नाहीत. त्यांनी उज्जैनमध्ये नाथजी किशनदास आणि नाथजी भगवानदास अशा 2 पेढ्या चालू केल्या. त्या माध्यमातून त्या पैसे व्याजानं देण्याचा बिझनेस करू लागल्या. हा व्यवसाय त्यांनी समर्थपणे केला आणि दिलेलं कर्ज वसूल करण्याची हिंमत त्यांच्याकडे होती, म्हणूनच त्यांनी तो सक्सेसफुली चालवून दाखवला. असं नाही की हा सगळा पैसा दौलतरावांनी निर्माण केला होता आणि त्यांनी फक्त कर्ज वाटली. प्रत्यक्षात दौलतरावांनी स्वतः कर्ज निर्माण करून ठेवलेली होती आणि कधीतरी गरज पडल्यावर त्यांनी आपल्याकडे असलेली गावं ब्रिटिशांना देऊन त्या कर्जातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. बायजाबाईंनी ती कर्ज तर फेडलीच आणि नवीन स्वतःची बँक चालवली. शेठ मनीराम नावाचा एक व्यक्ती बँकेचा सगळा कारभार बघायचा आणि बायजाबाईंच्या संमतीशिवाय 1 रुपया देखील देण्याची पावर या मनीरामला नव्हती. कधी कधी ब्रिटिश मनीरामकडून कर्ज घ्यायचा प्रयत्न करायचे, पण बायजाबाईंची परमिशन असल्याशिवाय मी देऊ शकत नाही असं मनीराम सांगायचा. त्या काळात हिंदुस्थानच्या राजांच्या मागे एक अदृश्य ताकद असायची, सावकार आणि पेढीवाले. यांना इंग्रजीत मर्चंट बँकर्स असं म्हटले जाते. हे लोक राजांना कर्ज द्यायचे, महसूल गोळा करायचे, कंत्राट घ्यायचे आणि हुंडीच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांब पैसे पाठवायचे. त्यावेळेला काय RTGS NEFT नव्हतं. आजच्या भाषेत सांगायचं तर हे लोक म्हणजे त्या काळची बँकिंग सिस्टीम होते आणि याच बँकिंग सिस्टीमद्वारे हुंडीचा वापर करून पैसे वेगवेगळ्या ठिकाणी पोचायचे. ब्रिटिश रेसिडेंट याच वर्षी म्हणजे 1827 साली बायजाबाईंच्याकडे कर्ज मागायला आला होता. बायजाबाईंनी त्याला कर्ज दिलं. पुढे काही वर्षांनी ब्रिटिशांकडून त्यांनी ते कर्ज वसूल केलं. हा सगळा पैसा ब्रिटिशांनी त्यांच्या वाराणसीच्या पेढीमध्ये भरला असा उल्लेख येतो. पण ब्रिटिशांची नियत साफ नव्हती. त्यांना पैसे पाहिजे होते पण फेडायचे नव्हते. त्यात दौलतरावांचे निधन झाले आणि दौलतरावांना पुत्र नव्हता, म्हणून शिंदे घराण्यातला एक मुकुटराव नावाचा मुलगा दत्तक आणला आणि त्याला जनकोजीराव म्हणून गादीवर बसवलं गेलं. अर्थात याला ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे ब्रिटिशांच्या मर्जीनं जनकोजीराव गादीवर आला. बायजाबाईंचं आणि इंग्रजांचं अजिबात जमत नव्हतं, पण इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून उठावं अशी ताकद ना त्यांच्या राज्यात होती ना काही राज्य एकत्र येऊन तसं करण्याची शक्यता होती. त्यामुळे बंड नाही तर किमान जमेल तेवढा अपमान तरी ब्रिटिशांचा करायचा असं त्या प्रयत्न करायच्या. जानेवारी 1829 मध्ये हिंदुस्थानचे ब्रिटिश कमांडर लॉर्ड कॉम्बरमियर ग्वाल्हेरला आले. हिंदुस्थानच्या रीतिरिवाजाप्रमाणे दरबारात जाताना बूट काढायचा नियम होता, पण कॉम्बरमियर म्हणाला आम्ही ब्रिटिश राणीच्या दरबारात जाताना देखील बूट घालून जातो, मग इथं आम्ही का काढू. या मुद्द्यावर मग थोडासा वाद झाला, पण बायजाबाई म्हणाल्या बूट घालून यायचं असेल
तर या, पण आमच्या दरबारात खुर्च्या नसतात, तुम्हाला मांडी घालून खाली बसावं लागेल. खुर्ची आत नव्हतीच, त्यामुळे कोंबरमेयरला आपल्या ब्रिटिश सैनिकाच्या पोशाखात असलेले बूट घालून मांडी घालून दरबारात बायजाबाईंच्या समोर बसावं लागलं. त्यामध्ये त्याची चांगलीच फजिती झाली. ही गोष्ट त्याने अनेक वर्षानंतर स्वतःचं एक आत्मचरित्र लिहिलं, त्या मेमोयर्स ऑफ विस्काउंट कोंबरमेयर या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे. 1830च्या दशकात काही ब्रिटिश रिपोर्ट्स असं सांगतात की बायजाबाईंच्याकडे एकूण 3 कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती. 3 कोटी रुपये त्या काळात म्हणजे आज ते किती रुपये होतील याची तुम्ही जरा फक्त कल्पना केलीत तर त्यासाठी आम्ही काही कॅल्क्युलेशन केलं. या कॅल्क्युलेशन प्रमाणे जरी म्हटलं तरी 3 कोटी रुपये, पहिलं आहे गोल्ड स्टँडर्ड, त्याप्रमाणे जरी म्हटलं तर ते आज 30,000 कोटी होतात. आणि तो जरी खरा नाही म्हणायचा असं म्हटलं, आणि दुसरा UK रिटेल प्राइस इंडेक्स नावाचा एक इंडेक्स होता, त्याच्याबरोबर कम्पेअर करून जरी त्यांची प्रॉपर्टी आजची काढायची म्हटली तरी जवळजवळ 4,500 ते 5,000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी होऊ शकते. इतका पैसा बायजाबाईंच्याकडे त्यावेळेला होता. 1827 साली गादीवर आल्यानंतर या जनकोजीरावांचं वय होतं 11 वर्ष, म्हणजे त्याला स्वतःला राज्यकारभार कळण्या इतका तो मोठा नव्हता. त्यामुळे 1827 ते 1833 या काळात ग्वाल्हेरचा राज्याचा संपूर्ण कारभार महाराणी बायजाबाई यशस्वीपणे सांभाळत होत्या. ह्या जनकोजीराव जसा मोठा होत गेला तसा तो थोडा विक्षिप्त वागत होता. 1832 साली एकदा त्यानं भरलेल्या दरबारात एका व्यक्तीला बाण मारून टाकलं आणि याचं कारण विचारलं असता तो म्हणाला, माझ्या मनात आलं मी केलं, तुम्हाला काय करायचं ते करा, मी राजा आहे. त्यामुळे बायजाबाई आणि हा मोठा होत चाललेला जनकोजीराव यांच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्यातून जनकोजीरावानं बायजाबाईंना कैद करून कारभार आपल्या हातात घ्यायची तयारी चालू केली. जनकोजीराव विक्षिप्त होता हे ब्रिटिशांना देखील माहिती होतं. स्वतः ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक ग्वाल्हेरला आला होता. त्यानं जनकोजीरावाला सक्त वॉर्निंग दिलेली होती की त्यानं बायजाबाईंच्या आदेशाप्रमाणेच वागलं पाहिजे. पण लॉर्ड विल्यम बेंटिकची पाठ फिरली आणि ग्वाल्हेरमधले जे ब्रिटिश होते तिथला जो रेसिडेंट होता त्यांनी जनकोजीरावाला सोबत घेऊन कारस्थान आखलं. या कारस्थानाप्रमाणे 1833 साली ग्वाल्हेरच्या सैन्यानं बंड केलं, त्याला ब्रिटिशांनी साथ दिली आणि बायजाबाईंना आपल्या मुलीला भावाला सोबत घेऊन ग्वाल्हेरमधून पळ काढावा लागला. म्हणजे ही 6 वर्ष बायजाबाईंनी जो यशस्वीपणे चांगला कारभार केला त्याची ब्रिटिशांना काहीही किंमत नव्हती, कारण ब्रिटिशांना काहीही करून सगळं गुंडाळून आपल्याला मिळते की काय असा प्रयत्न करायचा होता. बायजाबाई मदत मागायला म्हणून ब्रिटिश रेसिडेंटकडे गेल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा रेसिडेंट ऑलरेडी जनकोजीरावाला सामील झालेला आहे. बायजाबाई तिथून माघारी फिरल्या. त्यानंतर त्यांना ग्वाल्हेर सोडावं लागलं. आपलं राज्य परत मिळवण्यासाठी त्या इथे प्रयत्न करत होत्या आणि यासाठी वारंवार जाऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांना भेटत होत्या आणि त्यांना सांगत होत्या की हे राज्य माझं आहे, आम्ही आमच्या रक्तातनं घामानं हे राज्य निर्माण केलंय, या राज्यावर आमचा हक्क आहे. पण ब्रिटिश त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत होते आणि प्रत्यक्षात त्यांच्या हाती काहीच पडत नव्हतं. या काळात त्यांची फरफट चालू झाली. त्यांना आग्रा, मथुरा, फतेगड, अलाहाबाद अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये राहावं लागलं आणि मधल्या काळात त्या नाशिकला देखील येऊन राहिल्या. ब्रिटिश बायजाबाईंना ही वागणूक का देत होते याचे एक कारण असंही सांगितलं जातं की एका ब्रिटिश अधिकाऱ्याने इशारा दिला होता की ही बाई जर सत्तेत राहिली तर हिंदुस्थानमध्ये लवकरच एक मोठं बंड होईल आणि त्यासाठी इतर राज्यांची मदत घेतली जाईल. म्हणजे पुढे जे 1857ला झालं असं काहीसं बंड बायजाबाई करतील अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती. या काळात ब्रिटिश बायजाबाईंना 2 लाखांची पेन्शन देत होते. याच्याशिवाय बायजाबाईंना 4 राजपूत राज्यांच्याकडून जवळजवळ 4 लाख रुपये खंडणी अजून देखील मिळत होती. ही गोष्ट 1830-40ची आहे, हे लक्षात घ्या. NCERTच्या पुस्तकातले नकाशे चुकीचे आहेत म्हणून जे राजस्थानी लोक दंगा करतात त्यांना ही गोष्ट माहिती पाहिजे की मराठ्यांचं राज्य नव्हतं तरी देखील हे राजपूत लोक मराठा राणीला आपली खंडणी पाठवत होते. 1835 साली फतेगड या ठिकाणी बायजाबाईंची भेट झाली फॅनी पार्क्स नावाच्या एका ब्रिटिश बाईशी. ती वेल्श वंशाची होती. एका ब्रिटिश अधिकाऱ्याची ती पत्नी होती. ती संपूर्ण भारत फिरायची आणि तिला जे वाटायचं ते सगळं लिहून ठेवायची. बायजाबाई आणि फॅनी पार्क्स या दोघी काही काळातच एकमेकांच्या अक्षरशः मैत्रिणी झाल्या. बायजाबाईंनी फॅनी पार्क्सला मराठ्यांच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी, इथली संस्कृती वगैरे अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. एक अशी गोष्ट लिहून ठेवलेली आहे की मराठी बायका घोड्यावर कशा बसतात हे दाखवण्यासाठी बायजाबाईंनी फॅनी पार्क्सला साडी नेसून तिला घोड्यावर बसवले होते. एक मराठी बाई जी श्रीमंतीत वाढली होती, भारतातल्या एका श्रीमंत राजघराण्याची राणी होती, तिच्यावर ब्रिटिशांनी अशी परिस्थिती आणली होती कारण ब्रिटिशांना बायजाबाईंची कायमच भीती वाटायची. 1841 साली पुण्याजवळ ब्रिटिशांविरुद्ध एक बंड झालं. त्यावेळेला ब्रिटिशांना वाटलं की हे बंड बायजाबाईंनीच घडवून आणलं.
1842 साली असिरगडला उठाव झाला, त्यामध्ये देखील बायजाबाईंचं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. बायजाबाईंनी सरळ जाऊन ब्रिटिश गव्हर्नर जनरलला पत्र लिहून सांगितलं की माझा या सगळ्या घडामोडींशी संबंध नाही, माझं वय 60च्या घरात आहे, माझ्यावर असे आरोप करू नका. एक मराठी बाई उत्तर हिंदुस्थानात आपलं स्वतःचं राज्य गमावून भटकत फिरत होती. ब्रिटिश तिला धोका समजत होते आणि ती फक्त योग्य वेळेची वाट बघत होती. बायजाबाईंची परिस्थिती बिकट होती, पण त्या मनाने हारलेल्या नव्हत्या. त्यांना माहिती होतं की त्यांचं राज्य त्यांना कधी ना कधी परत मिळेल, पण कसं हे त्यांना माहिती नव्हतं. ग्वाल्हेरची एकेकाळची राणी 30,000चं सैन्य घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारी स्त्री फतेहगडला अक्षरशः त्यांना एका निळीच्या कारखान्यात राहायला ब्रिटिशांनी लावलेलं होतं. आग्र्यातल्या रकबगंजमध्ये देखील त्या काही काळ वास्तव्य करत होत्या. योगायोग म्हणजे आम्ही जेव्हा महाराजांच्या आग्र्यातल्या निवासस्थानांचा शोध घ्यायला गेलो तेव्हा आम्ही देखील आग्र्याच्या याच रकबगंज इलाक्यात राहिलेलो होतो, पण तेव्हा आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती, त्यामुळे आम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला नाही. आग्र्यात राहत असतानाच त्यांची चिमणाबाई नावाची एक मुलगी मरण पावली. बायजाबाई पूर्णपणे एकाकी पडल्या. आता प्रश्न तुम्हालाही पडला असेल की बायजाबाईंच्या माघारी मग त्यांच्या बँकांचं काय झालं, त्या पेढ्यांचं काय झालं? तर ग्वाल्हेर सरकारनं म्हणजे जनकोजीरावांनी त्या सगळ्या लुटून घेतल्या. ब्रिटिशांनी देखील लुटून घेतल्या, कारण ब्रिटिशांची जी वेळ आलेली होती ती आलेली होती. त्यामुळं वाराणसीमध्ये बायजाबाईंची आणखी एक पेढी होती, त्याच्यावर देखील ब्रिटिशांनी हल्ला करून तिथून 37 लाख रुपयांची लूट केली. या भरलेल्या पेठ्या ब्रिटिश रेसिडेन्सीमध्ये नेऊन ठेवल्या, काही पेट्या तिथंच ठेवल्या आणि तो वाड्यात ताब्यात घेतला. फॅनी पार्क्स यांनी 18,000 सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या त्या लोखंडी पेट्या स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या होत्या आणि याची नोंद त्यांनी आपल्या डायरीमध्ये करून ठेवलेली आहे. म्हणजे फॅनी पार्क्स यांना हे माहिती होतं की जी आपली मैत्रीण आहे ती किती श्रीमंत होती, पण ब्रिटिशांनी तिच्यावर काय वेळ आणलेली होती. पण त्यानंतर 7 फेब्रुवारी 1843ला जनकोजीराव शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यांना देखील पुत्र नव्हता. त्यांना शेवटी आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यांनी जे बायजाबाईंच्या सोबत केलं त्याचं त्यांना दुःख झालं, पण आता वेळ निघून गेलेली होती. ब्रिटिशांच्या मदतीने मग हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला महाराज जयाजीराव शिंदे असं नाव देऊन गादीवर बसवलं. जयाजीराव शिंदेंनी 1845 साली अत्यंत सन्मानानं आपल्या आजींना म्हणजे बायजाबाईंना आपल्या राज्यात परत आणलं. ब्रिटिशांनी त्यांच्यावर घातलेले संपूर्ण निर्बंध काढून टाकले. बायजाबाई आता स्वतंत्र झाल्या. सुरुवातीला त्या उज्जैनमध्ये राहत होत्या, पण इथून पुढं उज्जैनमध्ये आणि त्यानंतर 1856 साली त्या ग्वाल्हेरमध्ये पुन्हा परत आल्या. पण तरीही त्यांनी सत्ता हाती घेऊन राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त आपलं जे मार्गदर्शन होतं ते त्यांनी जयाजीरावांना दिलं. त्यामुळे जयाजीरावांनी पुढं अतिशय समर्थपणे कारभार केला. त्यांचं वय 60च्या वर गेलेलं होतं. पुढे त्या 70कडे झुकलेल्या होत्या. त्यामुळं त्या एक प्रकारचं निवृत्तीचं जीवन जगल्या. पण या काळात त्यांनी देशभरात अनेक धार्मिक प्रकारची कामं करून ठेवली. प्रत्यक्षात यावेळेला देखील त्यांनी बंड करावं आणि ग्वाल्हेरचं राज्य आपल्या हातात घ्यावं, जयाजीरावांच्या विरुद्ध जाऊन, अशी इच्छा 1857च्या बंडातल्या अनेक नेत्यांची होती. स्वतः तात्या टोपे, नानासाहेब पेशवे त्यांना पत्र लिहून बंड करा अशी विनवणी करत होते, पण बायजाबाईंनी ते केलं नाही. त्यांना वयाच्या 73व्या वर्षी एका फसणाऱ्या बंडामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. त्या हिशेबी होत्या, व्यवहारी होत्या, त्यामुळे हे बंड फसणार आहे याची त्यांना कल्पना होती. नाहीतर त्या सुरुवातीपासून ब्रिटिश विरोधीच होत्या, त्यामुळे त्यांनी आनंदाने सहभाग घेतला असता, पण त्यांनी तो घेतला नाही. शेवटच्या काळात बायजाबाईंनी काशी येथे एक सुंदर घाट बांधला. काशी, पंढरपूर अशा अनेक तीर्थस्थळावर त्यांनी अन्नछत्र चालू केली. काही देवस्थानांना वर्षासनं चालू केली. पंढरपूरला जर तुम्ही कधी गेलात तर विठ्ठल मंदिराच्या बरोबर समोर जो रस्ता जातो त्या रस्त्यानं साधारण 100-150 मीटर गेल्यानंतर नदीच्या थोडंसं अलीकडं उजव्या बाजूला एक द्वारकाधीश मंदिर नावाचं मंदिर लागतं. हे मंदिर इसवी सन 1849 साली बायजाबाईंनी बांधलेलं आहे. या मंदिरात आता देखील बायजाबाईंची एक छोटीशी मूर्ती अजूनही पूजेत ठेवलेली आहे. या मंदिरासाठी त्यांनी 2 लाख रुपये खर्च केले. अखेर 27 जून 1863ला एकादशीच्या पवित्र दिवशी बायजाबाईंचं ग्वाल्हेरमध्ये निधन झालं. त्यावेळी त्या 79 वर्षाच्या होत्या. एकेकाळी ब्रिटिशांना कर्ज देणाऱ्या या राणीकडं स्वतःची अशी काही दौलत, प्रॉपर्टी शिल्लक राहिली नव्हती. जे होतं ते राज्य होतं, ते राजाचं होतं, जयाजीरावांचं होतं, पण तरीही त्या सन्मानाने आपल्या राजधानीमध्ये मृत्यू पावल्या. त्यांचं कार्य आणि त्यांची ताकद काय होती याचा अंदाज घ्यायचा असेल तर एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे त्यांच्या मृत्यूची बातमी
मराठीमध्ये ज्ञानप्रकाशने छापली होती, भारतातल्या बॉम्बे गॅझेटने छापली होती. याच्याशिवाय 2 आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी त्यांच्या मृत्यूची बातमी छापली. त्यापैकी एक म्हणजे ब्रिटिश वर्तमानपत्र नॉटिंगमशायर, जे लंडनमधून निघत होतं, आणि दुसरं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधून निघणारं न्यूयॉर्क टाइम्स. 13 सप्टेंबर 1863च्या वृत्तपत्रामध्ये एकीकडे अब्राहम लिंकन, सीवर्ड यांच्या बातम्या येत होत्या, आणि त्याच बातम्यांच्या मध्ये एक बातमी अशी आहे, एका असामान्य व्यक्तीचा मृत्यू. त्याखाली न्यूयॉर्क टाइम्सच्या कलकत्त्याच्या रिपोर्टरने दिलेला वृत्तांत आहे, ज्यामध्ये बायजाबाईंचं कौतुक केलेलं आहे. त्यांची तुलना लाहोरची चंदा राणी, झाशीची राणी यांच्याबरोबर केलेली आहे. ड्यूक ऑफ वेलिंग्टन बरोबर झालेल्या त्या असायच्या लढाईचा उल्लेख न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या वृत्तपत्रात देखील आलेला आहे. या बातमीवरून बायजाबाई इतिहासात किती असामान्य व्यक्ती होऊन गेल्या याची कल्पना येते. पण आज मात्र महाराष्ट्रातल्या 99.99% लोकांना बायजाबाई कोण होत्या हे सांगता येणार नाही, आणि हेच सांगता यावं म्हणून आम्ही हा व्हिडिओ केलाय. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली एक साधी मुलगी, जिनं जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना कर्ज दिली, बँका सांभाळल्या, व्यवहारीपणा केला, ज्यांची प्रॉपर्टी जर आता वेगवेगळ्या पद्धतीनं मोजायचा प्रयत्न केला, गोल्ड स्टँडर्ड प्रमाणे किंवा इतर पद्धतीप्रमाणे जरी केला तरी काही हजार कोटींच्या मध्ये भरेल एवढी प्रॉपर्टी असणाऱ्या ज्या बाईनं ब्रिटिशांना झुकवलं, त्या बाईला आज मात्र आपण विसरलो. राज्यकारभार कसा करायचा, प्रशासन कसं चालवायचं याचा धडाच त्यांनी घालून दिला. जिच्या 79व्या वर्षी झालेल्या मृत्यूची दखल अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वृत्तपत्रांनी घेतली, ही काही साधी गोष्ट नाही. बायजाबाईंची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.